फ्रेंड्स, वेलकम बैक टू माय चैनल। माय नेम इज फरना। हाउ आर यू? होप आप सब फाइन होंगे। लेकिन आप सब में से वो लोग फाइन नहीं भी होंगे, क्योंकि रिसेंटली इंडिया में टेररिस्ट अटैक हुआ है जम्मू एंड कश्मीर में 22 अप्रैल में, और जम्मू एंड कश्मीर में पहलगाम टाउन में हुआ है। तो बहुत लोग इंजर्ड है और 26 लोगों की जान चली गई है। तो उसी अटैक को लेकर रत्नागिरी सिटी में प्रोग्राम रखा हुआ है, तो मुझे इन्वाइट किया हुआ है। तो इसलिए आज मैं आपको वीडियो बना के दिखाने वाली हूँ क्या क्या होने वाला है प्रोग्राम में। तो फ्रेंड्स, वीडियो को शुरू करने से पहले मैं आपसे रिक्वेस्ट करती हूँ, अभी तक आप लोग ने मेरे चैनल को सब्सक्राइब नहीं किया तो प्लीज कीजिए और मेरे वीडियो को भी पूरा एंड तक देखते रहे। सो लेट्स स्टार्ट। तो गाइस, मैं अभी मारुति मंदिर सर्कल पे खड़ी हूँ और ये प्रोग्राम यहाँ पर इसलिए रखा हुआ है क्योंकि ये जो मारुति मंदिर सर्कल है ना, वो रत्नागिरी सिटी का हार्ट है। तो इसलिए यहाँ पर मुस्लिम कम्युनिटी वालों ने रखे हैं प्रोग्राम। तो आज तारीख है ना, वो डेट जो है ना, वो 26 अप्रैल है और 26 लोगों की जान चली गई और आज 26 अप्रैल भी है, तो इसलिए आज रखा हुआ है। तो देखो, सब यहाँ पर आए हैं। तो मुस्लिम कम्युनिटी है ना, निषेध करते हैं, तो इसलिए निषेध करने वाले हैं। तो देखो, सब आए यहाँ पर और सब इकट्ठा हुए हैं। तो चलो देखते हैं अभी कैसा शुरू होता है ये प्रोग्राम। फ्रेंड्स, ये देखो, यहाँ पर है ना लंबा बैनर बनाया हुआ है और उस बैनर पे लिखा हुआ है पाकिस्तान मुर्दाबाद। तो ये देखो, इस तरह से सब यहाँ पर आए हैं। यहाँ पर जेंट्स है और उस साइड में ना लेडीज है। तो यहाँ पर सुफियान अंकल, फिर से शकील सर और मूसा अंकल, ऐसे सब जितने भी है ना, फरहान अंकल, ऐसे वो सब आए यहाँ पर। तो अभी प्रोग्राम कुछ टाइम में शुरू हो ही जाएगा। प्रोग्राम शुरू हो गया है, वहाँ पर चलते जाना है। तो ये देखो, ये सब पूरे लेडीज है, सामने ना लेडीज है और पीछे से पूरे जेंट्स आ रहे हैं। तो ऐसा पूरा चलते जा रहे हैं अभी हम आगे। वो टाइट करो, टाइट बैनर वो वाला। अरे वो बैनर टाइट तो फ्रेंड्स, हाँ, मैं ना उधर झाड़ था ना बड़ा, उधर से पूरा चल के आया है ऐसा। और देखो, सब यहाँ पर ये कर रहे हैं, सब बोल रहे हैं पाकिस्तान के बारे में ऐसा। और यहाँ पर है ना सिक्योरिटी भी मेंटेन की हुई है। देखो कितना अच्छे से पुलिस ऐसे सब प्रोटेक्ट कर रहे हैं यहाँ पर। तो बहुत अच्छे से सिक्योरिटी मेंटेन की हुई है। तो देखो, सब यहाँ पर आए हैं। पाकिस्तान मुर्दाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद, 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 पाकिस्तान मुर्दाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद। हम सब एक हैं, हम सब एक हैं, मुर्दाबाद, मुर्दाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद, 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 पाकिस्तान मुर्दाबाद। जो घटना हुई है उसका निषेध करने के लिए, उसकी मुखालफत के लिए आज हम यहाँ पर जमा हुए हैं और साफ तौर से बताना चाहते हैं कि वहाँ पर जिन लोगों की जानें गई हैं, जो फैमिलीज मुतासिर हुए हैं, हम सब की दुआएं, हम सब की हमदर्दियाँ उन फैमिलीज के साथ में हैं। और ये कि वहाँ पर जो काम हुआ, यानी धर्म पूछकर जो भी कांड किया गया, हम उसकी पूरी तरह से मुखालफत करते हैं। और ये भी बताना चाहते हैं कि उसका
यहाँ के रहने वाले हिंदुस्तानी मुसलमानों से, इसी तरह इस्लाम से कोई ताल्लुक नहीं है। ये साफ साफ दहशतगर्दी है और साफ साफ इस्लाम को और मुसलमानों को बदनाम करने की साजिश है। और ख़ास तौर से हमारे इस मुल्क में जो हिंदू मुस्लिम में दूरियां पैदा करने की ये एक साजिश है, हम इसको करार देते हैं। इसलिए हम इसकी पूरी तरह से इसकी मुखालफत करते हैं और ये कि किसी तरह से हमारा इससे या इस्लाम का इससे कोई ताल्लुक नहीं है। दूसरी बात, इसी के साथ साथ हम ये भी कहना चाहेंगे कि जो भी इसमें मुलव्विस है और जो भी इसमें शामिल है, और चाहे वो सामने आकर है या पीछे से साथ देने वाले हैं, हम हुकूमत से मुतालबा करते हैं कि पूरी तरह से इसकी छानबीन की जाए और कड़ी से कड़ी उनको जल्द से जल्द सजा दी जाए। ये हम सब का मुतालबा है, पूरे हिंदुस्तान की यह आवाज है। हम चाहते हैं कि इसको आगे तक पहुंचाया जाए। भारत माता की जय! भारत माता की जय! भारत माता की जय! मुर्दाबाद मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद। हम सब एक हैं, हम सब एक हैं, हम सब एक हैं। सुमारे 27 ते 28 निष्पाप नागरिकांना गोळ्या घालून ठार मारलं। या ठार हल्ल्याचा या ठिकाणी आम्ही सर्वजण मिळून निषेध करत आहोत। त्याचप्रमाणे या हल्ल्यामागे त्यांचं जे एक त्यांचा विचार आहे की कुठेतरी या देशामध्ये हिंदू आणि मुस्लिम दोन्ही धर्माच्या लोकांमध्ये तेढ निर्माण व्हावी, दोघांमध्ये अंतर निर्माण व्हावं, याला कुठेतरी आपण लोकांनी समजून घेऊन ते होऊ न देता अशा नाजूक वेळेला आपण सर्वांनी एक राहून त्याचा निषेध करणे हे गरजेचे आहे। आणि म्हणून रत्नागिरीतील आम्ही सर्व लोकांनी या ठिकाणी आज या ठिकाणी त्याचा निषेध करत आहोत, तीव्र निषेध करत आहोत। आणि अशा घटनेमागील जे कोणी असतील, जे अतिरेकी असतील, जो कोणी देश असेल, त्याला त्याची पूर्ण शिक्षा, त्याची पूर्ण त्या ठिकाणी त्यांना धरून त्यांना पूर्ण शिक्षा देणे यासाठी सर्वच जण आम्ही या सरकारच्या आणि येथील यंत्रणेच्या बाजूने आहोत, त्यांच्या बरोबर आहोत। आणि या सर्व लोकांना फार मोठी धडा शिकवला जावा आणि शिक्षा होई अशा प्रकारचा आम्ही मनोकामना व्यक्त करीत आहोत। पहलगामला जो हल्ला झाला त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही इथे सर्व मुस्लिम समाज जमलेलो आहोत। हा हल्ला फक्त त्या हिंदूंवरती नाही तर संपूर्ण भारतीय नागरिकांवरती तो हल्ला आहे असं आम्ही समजतो आणि तीव्र शब्दात या हल्ल्याचा आम्ही निषेध करतो आणि सरकारकडे मागणी करतो की ह्या हल्ल्याचे जे आरोपी असतील त्याला कठोरात कठोर शिक्षा द्यावी, त्यासाठी आज आम्ही इथे सर्व जमलेलो आहोत। फ्रेंड्स, अभी देखो मेरे साथ सब लेडीज ऐसे भी है, तो आप कुछ कहना चाहते हैं? अभी जो प्रोग्राम हुआ तो आप कुछ कहो मेरे सब्सक्राइबर्स के लिए, व्यूवर्स के लिए। अस्सलाम वालेकुम। पहलगाम में जो अतिरेकी हल्ला हुआ उसका निषेध करने हम सब रत्नागिरी का इधर जमा हुए हैं। आज तक हम हिंदू मुस्लिम सब एक साथ रहते आ रहे हैं, हर त्योहार हम एक साथ मिलके मनाते हैं। और हम कुछ ऐसे हैं जो अपने फ़ायदे के लिए हिंदू मुस्लिम में झगड़े लगाने की कोशिश कर रहे हैं, लेकिन ये कोशिश हम कामयाब होने नहीं देंगे। आज तक हम हिंदू मुस्लिम एक साथ रहे हैं और मरते दम तक एक साथ रहेंगे। और इसलिए आज पहलगाम में जो अतिरेकी हल्ला हुआ है उसका निषेध करने हम सब जन इधर जमा हुए हैं। हम सब एक हैं। भारत माता की जय! भारत माता की जय! शुक्रिया। आपली एकता ही सगळ्यांना दाखवून द्यायची आहे। या ठिकाणी अनेक मान्यवर उपस्थित आहेत। सर्वप्रथम मी त्यांना त्यांच्या भावना व्यक्त करण्यास सांगणार आहे। ही जी शोक सभा आहे ती मराठी पत्रकार परिषदेच्या वतीनं आपण या ठिकाणी आयोजित करत आहोत। मी सर्वप्रथम कर्नल प्रशांत सर यांना विनंती करतो की त्यांनी आपले विचार मांडावेत। नमस्कार। आपण इथे आज ज्या कार्यक्रमासाठी जमलेलो आहोत तो महत्त्वाचा तर आहेच, पण मला या निमित्तानं तुम्हाला सर्वांना सांगावंसं वाटेल की देशाची
जी सुरक्षा संरक्षण हे फक्त आपण आतापर्यंत जे ऐकत होतो, भारतीय सैन्य दले असतील, पोलीस दलं असतील आणि प्रशासन असेल, हे मिळून करत होते. पण ही घटना झाल्यानंतर आपल्या आयुष्यामध्ये किंवा दैनंदिन जीवनामध्ये अशी कुठली ना कुठली घटना येते आणि पूर्णच्या पूर्ण सामान्य जनजीवन ढवळून निघतं. आतापर्यंत फक्त आपण सिक्युरिटी फोर्सेसबद्दलच असे हल्ले होताना पाहत होतो, पण पहिल्यांदा सामान्य नागरिकांवरती, ते पण पर्यटक जे गेलेले होते त्यांच्यावर झालेला आहे. त्या संपूर्ण कुटुंबियांसोबत मी, माझे कुटुंबीय, संपूर्ण महाराष्ट्र प्रशासन आहे. पण विसरूया नकोत की हे आता आपल्या दाराच्या उंबऱ्यापर्यंत आलेलं घटना आहे. इथे खूप तरुण आहेत, लोक, स्त्रिया आहेत, आबालवृद्ध आहेत, आपल्या घरातले लोक आहेत. आपण जसं म्हणतो, लेट्स बिगिन फ्रॉम द हाऊस. आपण आपल्या घरापासून मुलांना, स्त्रियांना संरक्षणाचे धडे, की आपल्याला गोष्टी ज्या अशा कुठल्या गोष्टी घडू शकतात की जेणेकरून कुटुंबियांना आणि तिथल्या आसपासच्या नागरिकांना धोका पोहोचेल याची सर्वात प्रथम माहिती आणि त्यापासून दूर कसं जायचं याचं प्रशिक्षण घेणं गरजेचं आहे. तर मी जास्त तुमचा वेळ घेणार नाही. हा कार्यक्रम हा जो आहे, मी पत्रकार मित्रांना सर्वांना त्यांचं खूप खूप धन्यवाद देतो की इथं मला प्रथम बोलण्यास संधी दिली. बट टेक दिस लेसन होम दॅट वी मस्ट ट्रेन ईच अँड एव्हरी वन. थँक्यू. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं इथं जे पहलगाममध्ये 26 जे निष्पाप अशा प्रकारचे पर्यटक होते, त्यांना तिथं बलिदान द्यावं लागलं, त्यांना सर्वजण मी आदरांजली अर्पित करतो. आता जसं कर्नल साहेब म्हटले, अशा प्रकारचे प्रसंग आपल्याला फार हेलावून टाकणार आहेत. तिथले जे आपण जर पिक्चर्स पाहिले, तिथले जे फोटो जर बघितले, तिथले जे काही हृदयद्रावक जर आपण बघितले प्रसंग, अगदीच नवीन लग्न झालेलं एक कपल असतं आणि त्यांच्यावरती अशा प्रकारची दुर्घटना होते, अशा प्रकारचा हल्ला त्यांच्यावरती होतो, किंवा कित्येकांचे वडील त्यांच्या डोळ्यात देखत त्यांचा बळी जातो. अशा प्रकारच्या घटना खरंच सर्वांचं मन हेलावून टाकतात. मित्रो, मला वाटतं आपण सर्वांनी, भारतीय म्हणून आपण सर्वांनी एक होणं गरजेचं आहे. ज्या ज्यावेळी अशा प्रकारचे काही प्रसंग येतात त्यावेळेस आपण निश्चितपणे अशा घटनांच्या प्रती आपल्या संवेदना व्यक्त करतो. मला वाटतं आपण आपसातले काही छोटे मोठे रागलोभ असतील, काही हेवेदेवे असतील, ते विसरून एक होऊन अशा प्रकारच्या प्रवृत्तींचा धिक्कार कसा करता येईल, त्यांचा विरोध कसा करता येईल, त्याचा प्रतिकार कसा करता येईल, त्याच्या विरोधात एकपणे ठामपणे कसं उभं राहता येईल याच्याबद्दलचा आपण विचार केला पाहिजे. जेव्हा बाहेरची शक्ती अशा प्रकारच्या हल्ले करत राहतील, आपण नेहमी पुन्हा जुन्या घटना पण आठवल्या पाहिजेत, जुन्या इतिहास सुद्धा आठवला पाहिजे. 26/11चा मुंबईवरचा हल्ला असेल किंवा इतरही पुलवामाचा झालेला हल्ला असेल, ह्या सगळ्या गोष्टी आपण निश्चितपणे आठवत राहिल्या पाहिजेत. आणि मला वाटतं आपण सर्वांनी अशा प्रकारच्या दहशतवादी हल्ल्यांचा धिक्कार करून त्याच्या विरुद्ध एकजुटीने उभं राहिलं पाहिजे. पुन्हा एकदा मी मृतात्म्यांना त्या ठिकाणी श्रद्धांजली वाहतो. थांबतो. धन्यवाद. या घटनेमागे एक उद्देश आहे, हा आपल्याला कळतोय. SP साहेबांनी सुद्धा सांगितलं, बाहेरच्या शक्ती आहेत आणि या ज्या कोणी शक्ती आहेत त्यांचा उद्देश आहे की या ठिकाणी देशामध्ये धर्माधर्मामध्ये वाद लावायचे, भावाभावासारखे एकत्र राहणारे जे सर्व बांधव म्हणून वागणारे जे सर्व धर्मीय लोक आहेत त्यांच्यामध्ये भिंती उभारायची आहे, द्वेष निर्माण करायचा आहे. हा जो कोणी या कट कारस्थाना मागील आहेत त्यांचा हा कट आहे. आणि हा कट आपण या देशाचे नागरिक म्हणून, आपण या देशात एकत्र राहतो म्हणून, आपण या देशामध्ये एकमेकांचे बांधव आहोत म्हणून आपल्या देशाला मजबूत ठेवण्यासाठी हा त्यांचा कट यशस्वी होऊ देता कामा नये. आणि म्हणून सर्वांनी एकत्रितपणे या अशा भयार हल्ल्याचा मनापासून निषेध करणे गरजेचं होतं. आणि हे सर्व करत असताना अशा नाजूक काळामध्ये आपण सर्वांनी एकमेकांच्या हातात हात घालून एकमेकाबरोबर राहणे आणि देश घट्ट करणे, अशा प्रकारचं मी या ठिकाणी एक माझं मनोगत व्यक्त करतो. ही गरज आहे आणि त्याप्रमाणे आपण त्यासाठी आत्ताच्या ह्या घडीला आपण वागणे गरजेचं आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवराय धर्मवीर संभाजी महाराज यांना प्रथम वंदन करतो. आणि
बैसरनला जो काही 28 जणांचा निष्पाप लोकांचा जो मृत्यू झाला त्याबद्दल त्यांना आम्ही श्रद्धांजली अर्पण करतो. बशीरभाई, तुम्ही म्हटल्याप्रमाणे हा एक कुटील डाव आहे आणि हा कुटील डाव जो आहे त्याच्यामध्ये हा आपण जे सगळे हातात हात घालून देशसेवा करतो, देशात एकात्मता निर्माण करण्याचा आपण जो प्रयत्न करतो, हा उधळून लावण्याचा हा एक प्रयत्न आहे. मला असं वाटतं की ह्या निमित्ताने आपल्या मनातला जो आधी दहशतवाद आहे तो प्रत्येकाने संपवला पाहिजे. आपण सर्वांनी एक असलं पाहिजे आणि प्रत्येक ठिकाणी आपले विचार हे सारखेच पाहिजेत. आम्ही असं मानतो की प्रथम देश, नंतर मग धर्म आणि नंतर जात. त्यामुळे देश हा प्रथम जर आपण मानला तर देशासाठी आपण सर्वांनीच, देशाच्या समृद्धतेसाठी, एकात्मतेसाठी आपण सर्वांनी एकत्र येणं, मनापासून एकत्र येणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे असं मला वाटतं. मी काश्मीरला अनेक वेळा जाऊन आलेलो आहे. बैसरनला सुद्धा काही वर्षापूर्वी गेलो होतो. तिथला जो समाज आहे, मुस्लिम समाज, अतिशय प्रेमाने वागतात, असेच अतिशय चांगले वागतात. पण तरी अशा गोष्टी जेव्हा होतात तेव्हा मन विषण्ण होतं. त्या मुलीला जेव्हा आपण तिच्या पतीच्या प्रेताशेजारी बसून जेव्हा ते फोटो बघतो तेव्हा खरोखरच अंगावर शहारे निर्माण होतात, मनात खूप प्रचंड चीड निर्माण होते. अशा वेळेला सगळ्याच लोकांनी, सर्व धर्मातल्या लोकांनी आपण एकत्र येणं आणि ह्या अशा दहशतवादाचा निपात करणं हे फार महत्त्वाचं आहे. ही एकजूट अत्यंत महत्त्वाची आहे. या घटनेचा आपण इथे निषेध करतो आहोत. मी सर्वांना विनंती करतो की आपण 2 मिनिटं स्तब्ध राहून या हल्ल्यामध्ये जे मृत्युमुखी पडले आहेत त्यांना आपण श्रद्धांजली वाहूया. यानंतर मी मान्यवरांना विनंती करतो की पुष्प अर्पण करून आपण श्रद्धांजली अर्पण. तो फ्रेंड्स, यहाँ पर है ना एक और प्रोग्राम रखा गया था जो भी रिपोर्टर्स है ना उनकी तरफ से, तो यहाँ पर भी वो सब प्रोग्राम हो गया है. और यहाँ पर देखो श्रद्धांजलि सब दे रहे हैं. यहाँ पर इस तरह से ऐसा कुछ होता है वो. तो यहाँ पर है ना बहुत सारे रत्नागिरी के बड़े बड़े लीडर्स और फिर से डिफेंस ऑफिसर्स ऐसे सब आए थे. तो अभी सब जा रहे भी है क्योंकि अभी प्रोग्राम ख़त्म भी हो गया है. तो देखो सब यहाँ पर श्रद्धांजलि ऐसे सब दे रहे. तो फ्रेंड्स, अभी मिस्टर उदय सामंत ऑनलाइन आए हैं, तो आप देख सकते हैं ऐसा प्रोजेक्टर ऐसे सब लगाए हैं. तो यहाँ पर ऐसे सब आए हैं, इकट्ठा हुए हैं और ये सब मेडिकल स्टूडेंट्स ऐसे सब आए हैं. तो अभी मिस्टर उदय सामंत स्पीच देंगे, कुछ बताएंगे जो अभी हुआ ना अटैक उसके बारे में. नमस्कार. आज मराठी पत्रकार संघाच्या वतीनं जम्मू काश्मीरमध्ये घडलेल्या भ्याड शोक सभेचं आयोजन केलं होतं. या शोक सभेला उपस्थित राहायचं होतं, परंतु पूर्वनियोजित माझे कार्यक्रम
राहू शकलो नाही याबद्दल मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. जो प्रसंग 3-4 दिवसापूर्वी जम्मू काश्मीर मध्ये घडला हा अतिशय निंदनीय प्रकार आहे आणि पाकिस्तानच्या विरोधामध्ये आपण सगळ्यांनी एकजूट दाखवण्याची प्रक्रिया आता सुरू केली पाहिजे हा दर्शवणारा हा प्रसंग आहे. आपल्याला माहित असेल की महाराष्ट्रातले अनेक पर्यटक हे या प्रसंगानंतर त्या ठिकाणी अडकलेले होते आणि अशा अवस्थेमध्ये महाराष्ट्रानं एकजूट दाखवून, सर्व पक्षांनी एकजूट दाखवून त्यांना सुखरूप पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये आणण्यासाठी प्रयत्न केले. आणि यामध्ये मला सांगताना समाधान आहे की एकनाथजी शिंदे असतील, देवेंद्रजी फडणवीस असतील, अजित पवार साहेब असतील आणि अन्य पक्षाचे देखील काही नेते मंडळी असतील, त्यांनी स्वतःहून पुढाकार घेऊन ज्यांच्यावर संकट ओढवलेलं होतं त्या लोकांना महाराष्ट्रामध्ये आणण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले आणि त्याच्यामध्ये त्यांना यश देखील आलं. परंतु जो प्रकार घडला हा अतिशय निंदनीय होता, अतिशय भ्याड होता आणि मला विश्वास आहे महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून की देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि देशाचे गृहमंत्री अमित शाह हे अतिशय करारा जबाब हा पाकिस्तानला देतील आणि पाकिस्तानच्या कारवाया थांबवण्यासाठी जो काय प्रयत्न करायचा आहे त्यामध्ये केंद्र सरकार चांगल्या पद्धतीनं पुढाकार घेईल. केंद्र सरकार पुन्हा हा प्रसंग घडणार नाही याची दक्षता देखील घेईल. परंतु आपण अनेक वर्ष जाणतो की पाकिस्तान आणि पाकिस्तानमधल्या भारताविरुद्धच्या कारवाया या अनेक वर्ष चालू असलेल्या आपण सगळ्यांनी मिळून बघितलेल्या आहेत आणि म्हणून हीच कदाचित कुठेतरी एकत्र येण्याची नांदी असेल. आणि म्हणून मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी म्हणजे रत्नागिरीकर असू देत, कोकणातली मंडळी असू देत, पाकिस्तानच्या या भ्याड कृत्याच्या विरोधामध्ये एकत्र आलं पाहिजे. आज आपण शोक सभेच्या निमित्तानं नक्की श्रद्धांजली वाहतोय, परंतु ही श्रद्धांजली वाहत असताना आपण देशासाठी सगळे एकत्र येतो, सगळे पक्ष बाजूला ठेवून एकत्र येतो, जातपात बाजूला ठेवून एकत्र येतो हे दाखवण्याची संधी ही आपल्याला प्राप्त झालेली आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की या भ्याड हल्ल्यानंतर आपण कुठेतरी सगळ्यांनी एकत्र येण्याची प्रक्रिया सुरू केली पाहिजे, याच्यातनं काहीतरी शिकलं पाहिजे. आणि एकच इथं उल्लेख मी करतो की हा हल्ला ज्यावेळी होत होता त्यावेळी एक मुस्लिम समाजाचा तिथला जो गाईड आहे त्यांना आपल्या महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या पर्यटकांना वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. दहशतवाद्याची बंदूक देखील काढून त्यांच्यावर फायरिंग करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याचा देखील याच्यामध्ये मृत्यू झाला, त्याची देखील हत्या झाली. शेवटी आपण संवेदनशीलपणे विचार केला पाहिजे की जो देशावर प्रेम करतो, जो राष्ट्रभक्ती दाखवतो तो आपला आहे आणि जो पाकिस्तानी धार्जिन आहे त्याला ठेचून काढून त्याला पुन्हा एकदा पाकिस्तानमध्ये पाठवण्याची भूमिका ही नागरिकांनी देखील घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून सरकारने एक निर्णय घेतलाय की ज्या ज्या जिल्ह्यामध्ये तात्पुरता विजा काढून पाकिस्तानी नागरिक हे भारतामध्ये राहत आहेत त्यांना देखील पुन्हा एकदा पाकिस्तानमध्ये पाठवण्याचा निर्णय हा अतिशय योग्य निर्णय केंद्र सरकारने घेतलाय. पाकिस्तानचं पाणी बंद करण्याचा देखील निर्णय हा केंद्र सरकारने घेतलेला आहे. आणि मला असं वाटतं की नरेंद्र मोदी साहेब आणि अमित शाह साहेब याचा बदला नक्की कठोरपणाने घेतील आणि भविष्यामध्ये भारताच्या कुठच्याही नागरिकाला पाकिस्तान पासून दगाफटका होणार नाही याची दक्षता देखील ते घेतील याची खात्री महाविकास महायुतीमधला मंत्री म्हणून मी आपल्याला देतो. आज या शोक सभेमध्ये मला उपस्थित राहून आदरांजली व्हायची होती, श्रद्धांजली व्हायची होती, परंतु मी राहू शकलो नाही, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा माझ्या वतीनं समस्त रत्नागिरी जिल्ह्यातल्या नागरिकांच्या वतीनं या हल्ल्यामध्ये भ्याड हल्ल्यामध्ये मृत पावलेल्या सगळ्याच नागरिकांना मी श्रद्धांजली अर्पित करतो. आणि त्यांनी दिलेले हे बलिदान हे व्यर्थ जाणार नाही, त्याचा बदला नक्की आम्ही घेऊ हा शब्द देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तो फ्रेंड्स, ये जो प्रोग्राम था ना वो नाट्य गृह में था. आप देख सकते हैं यहाँ पर ये पूरा एक प्रोग्राम हुआ था. तो अभी सब मेडिकल स्टूडेंट्स ऐसे सब जा रहे हैं और देखो कितने सारे मेडिकल स्टूडेंट्स ऐसे आए थे, बॉयज़ गर्ल्स सब आए थे यहाँ पर और बहुत अच्छे से प्रोग्राम भी हो गया.
तो फ्रेंड्स, ये जो प्रोग्राम था ना वो ख़त्म हो गया। बहुत छोटा प्रोग्राम था, शॉर्ट था, लेकिन सब अच्छे से हुआ। और देखो सब अभी जा रहे हैं घर पे। तो यहाँ पर है ना न्यूज़ रिपोर्टर ऐसे भी आए थे। तो ये देखो यहाँ पर सब पाकिस्तान के लिए ऐसा सब लिखा हुआ है। तो सब यहाँ पर रिपोर्टर ऐसे भी आए थे, न्यूज़ रिपोर्टर ऐसा। तो मैंने भी बहुत अच्छे से सब कवर ऐसा की हूँ। सब ने बहुत अच्छे से स्पीच ऐसा भी दिए। तो मैं अपनी वीडियो यहीं पे एंड करना चाहती हूँ। तो कैसी लगी आपको मेरी ये वीडियो? आई होप आपको अच्छी लगी होगी। तो अभी तक आप लोग ने मेरे वीडियो को लाइक नहीं किया, शेयर नहीं किया और मेरे चैनल को सब्सक्राइब नहीं किया तो जल्दी से जाके कीजिए। तो मिलते हैं नेक्स्ट वीडियो में, तब तक के लिए बाय।